Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello students. So, firstly we summarize our video. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, सिलेबस कंटेंट ऑफ युनिट 2 जो आपला युनिट 2 आहे स्टँडर्ड्स अँड कंपॅरेटर, त्याचा सिलेबस कंटेंट पाहिला की आपण काय काय पाहणार आहे. देन स्टँडर्डची डेफिनेशन पाहिली, स्टँडर्ड काय असतं ते, अँड देन टाईप्स ऑफ स्टँडर्ड. कुठले कुठले टाईप्स बघितलेले तुम्ही, लाईन, एंड अँड वेवलेंथ स्टँडर्ड. सिमिलर प्रत्येकाचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. त्याच्यानुसार तुम्हाला समजलं असेल की लाईन स्टँडर्डचं एक्झाम्पल काय, एंड स्टँडर्डचं काय आणि वेवलेंथ स्टँडर्डचं काय आहे. तर जनरली एक्झाममध्ये तुम्हाला जे विचारलं जातं तर कंपॅरिझन विचारलं जातं मोस्टली आणि कॅरेक्टरिस्टिक्स. सो डिफरन्स बिटवीन लाईन, एंड अँड वेवलेंथ स्टँडर्ड. सो ओके, लाईन स्टँडर्ड, एंड स्टँडर्ड आणि वेवलेंथ स्टँडर्डचं कंबाईन डिफरन्स बघूया. हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स जरी विचारल्या तरी तुम्हाला ते डिटेलमध्ये लिहिता येईल. म्हणजे लाईन स्टँडर्डचे आपण कॅरेक्टरिस्टिक काय बघितलेलं की क्विक आणि इझी आहे, किंवा पॅरलॅक्स एरर जनरेट होतो, लेस ॲक्युरेट आहे. तर हेच परत तुम्हाला कॅरेक्टरिस्टिकमध्ये लिहिता येईल. सिमिलर तुम्हाला ते डिफरन्समध्ये पण लिहिता येईल. आणि स्पेसिफिक तुम्हाला 3 एकत्र डिफरन्स येत नाही. काय येणार आहे तर लाईन स्टँडर्ड, एंड स्टँडर्डमधला डिफरन्स सांगा, किंवा लाईन वेवलेंथमधला डिफरन्स सांगा, एंड वेवलेंथमधला डिफरन्स सांगा. तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला डेफिनेटली म्हणजे बऱ्याच वेळेस मॅक्सिमम वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यात पाहूया आपण. फर्स्ट पॉईंट आहे पॅरामीटर कुठला आहे, ॲक्युरेसी. मग ॲक्युरेसी रिलेटेड तुम्ही काय सांगू शकता की लाईन स्टँडर्ड कसं आहे तर लेस ॲक्युरेट आहे किंवा लिमिटेड ॲक्युरेट आहे. आणि स्पेसिफिक त्याचं इथं रेंज दिली आहे की 0.2 mm पर्यंत हा ॲक्युरेट असेल. म्हणजेच काय झालं, तो कमी ॲक्युरेट आहे किंवा लिमिटेशनमध्ये. सिमिलर सेकंड आहे एंड स्टँडर्ड. एंड स्टँडर्ड कसं आहे तर गुड ॲक्युरेसी आहे त्याची, ±0.001 पर्यंत तुम्ही ॲक्युरेसी त्याची कॅल्क्युलेट करू शकताय. आणि वेवलेंथ स्टँडर्ड किती आहे, हायेस्ट ॲक्युरेट. म्हणजे मॅक्सिमम ॲक्युरेसी कुठं मिळते तुम्हाला, वेवलेंथ स्टँडर्डला. ठीक आहे. सिमिलर सेकंड पॉईंट कंपॅरिझनचा पॅरामीटर बघितला तर टाईम ऑफ मेजरमेंट. म्हणजे मेजरमेंटसाठी कुणाला किती टाईम लागतो. तर लाईन स्टँडर्ड असेल तर तुम्ही किती वेळ घेऊ शकताय सांगा. जर मला एखादी स्टील रूलनं डिस्टन्स मेजर करायचं आहे तर किती वेळ लागेल, क्विकली मी करू शकते, इझिली मला पटकन करता येणार आहे ते. एंड स्टँडर्डमध्ये काय होणार आहे, स्लाइटली मोर दॅन लाईन स्टँडर्ड. लाईन स्टँडर्डपेक्षा थोडासा जास्त वेळ घेणार आहे ही. का, कारण एंड स्टँडर्डमध्ये काय असतं, 2 सर्फेसेसचं मेजरमेंट केलं जातं. ओके. आणि वेवलेंथमध्ये तर काय टाईम कन्झ्युमिंग असणार आहे, कारण तुम्हाला स्पेसिफिक काय करायला लागतं तर तो रेज, सोर्स ऑफ लाईट आहे त्याच्या थ्रू रेज तयार करायला लागतात, आणि ते रेज तुमच्या त्या स्पेसिफिक मेजरमेंटवरती किंवा जॉबवरती हे केले जातात, आणि नंतर मग तुम्ही तिथं रिडिंग घेताय. म्हणजे ते काय डेफिनेटली टाईम कन्झ्युमिंग आहे. ओके. देन थर्ड, इफेक्ट ऑफ यूज. डिफिकल्ट टू ॲज्युम द झिरो. म्हणजे जनरली यूज करताना जो झिरो आहे तो सेट करणं याच्यात डिफिकल्ट आहे लाईन स्टँडर्डमध्ये. एंड स्टँडर्ड्स आर हार्डन. एंड स्टँडर्ड्स कसे असतात, हार्डन आहेत. आणि डिपेंड्स ऑन वेवलेंथ. आता ह्या वेवलेंथवरती डिपेंड आहे की तुम्ही कसा इफेक्ट ऑफ यूज असणार आहे त्याचा. तर ह्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, ह्याचा डिफरन्स सांगू शकताय. सिमिलर एरर्स बघा. आता एरर्स कुठले कुठले अकर होतात, इथं पॅरलॅक्स एरर येतो लाईन स्टँडर्डमध्ये. पॅरलॅक्स एरर काय असतं ते आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पोझिशनशी रिलेटेड जो एरर असतो त्याला आपण काय म्हणतो, पॅरलॅक्स एरर. मग तो कशात येणार आहे, लाईन स्टँडर्डमध्ये. एंड स्टँडर्डमध्ये काय असणार आहे, रिंगिंग एरर. आता रिंगिंग काय आहे तर स्लिप गेजेसची रिलेटेड एक कन्सेप्ट आहे जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोतच की रिंगिंग काय असतं, किंवा नेक्स्ट स्लाईडमध्ये असेल ते. देन एन्व्हायरमेंटल एरर अँड विअर अँड टिअर. म्हणजे हे सगळे जे काय आहेत ते एरर कशात होतात, तुमच्या एंड स्टँडर्डमध्ये क्रिएट होतात. आणि वेवलेंथ स्टँडर्डमध्ये नो एरर, कुठलाच एरर नसतो वेवलेंथ स्टँडर्डमध्ये, त्यामुळे आपण त्याला नो एरर म्हणू शकतो. सिमिलर फिफ्थ आहे प्रोसेस. आता ही प्रोसेस कशी आहे, लाईन स्टँडर्डची प्रोसेस इझी. बरोबर आहे. बघा, आता आपल्याला जर 2 डिस्टन्समधलं लेंथ घ्यायची आहे किंवा 2 लाईनमधलं डिस्टन्स घ्यायचं आहे मला, तर मी सिमिलर एखादी स्केल घेणार आणि डायरेक्ट मेजरमेंट घेणार, म्हणजे ते इझी झालं. एंड स्टँडर्डचं तसं नाही. एंड स्टँडर्डमध्ये स्लाइटली डिफिकल्ट. म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला ते नॉलेज पाहिजे. मला जेव्हा रिडिंग घ्यायचं आहे तेव्हा मला स्पेसिफिक ते नॉलेज पाहिजे स्लाइटली, त्यामुळे डिफिकल्ट आहे. आणि वेवलेंथ स्टँडर्ड तर हायली डिफिकल्ट आहे, कारण त्यात स्पेसिफिक तुम्हाला ते जे काय रीडिंग आहे ते ॲक्युरेट कसे घेणार आपण, किंवा ती ऑरेंज लाईट जी आहे ती कुठल्या सोर्सवर पाडायची, कशी पाडायची, ते सगळं डिटेल तुम्हाला शिकायलाच पाहिजे. त्यामुळे ते हायली डिफिकल्ट आहे. ओके. देन नेक्स्ट आहे सिक्स्थ
सिरियल नंबर, त्याचा पॅरामीटर कुठला आहे कॉस्ट. आता कॉस्टनुसार बघितलं तर लाईन स्टँडर्ड कसं असणार आहे, लो कॉस्ट असणार आहे, एंड स्टँडर्ड मीडियम कॉस्ट असणार आहे आणि वेवलेंथ स्टँडर्ड हाय कॉस्टली असणार आहे. ठीक आहे, कारण क्रिप्टॉन 86 हा लाईट सोर्स तुम्ही यूज करणार आहे आणि त्याचा लाईट रेज हे करणार आहे, त्यामुळे ते हायली काय असणार आहे, कॉस्टली असणार आहे. दे नेक्स्ट आहे एक्झाम्पल. आता एक्झाम्पल तुम्हाला मी मगाशी पण सांगितलेत की लाईन स्टँडर्डचं एक्झाम्पल स्टील रूल, एंड स्टँडर्डचं स्लिप गेजेस आणि वेवलेंथ स्टँडर्डचं मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स. ओके, आणि लास्ट पॉईंट हा आहे 8वा नंबरचं पॅरामीटर केअर. म्हणजे जेव्हा तुम्ही रीडिंग घेताय तेव्हा तुम्हाला काय केअर घ्यायची आहे, तर इनग्रेव्ड लाईन्स मस्ट बी प्रोटेक्टेड. ज्या इनग्रेव्ड लाईन्स आहेत त्या तुम्हाला काय करायला लागतात, प्रोटेक्ट करायला लागतात रीडिंग घेताना. ही काळजी तुम्हाला लाईन स्टँडर्डमध्ये घ्यायला लागते. एंड स्टँडर्डमध्ये काय घ्यायला लागते, तर मेजरिंग एंड्स मस्ट बी प्रोटेक्टेड. जे मेजरिंग एंड्स आहेत ते प्रोटेक्ट करायचे. आणि वेवलेंथ स्टँडर्डमध्ये नॉट अफेक्टेड, म्हणजे तुम्ही काही कुठली केअर घेत नाही, तर तुम्हाला डायरेक्ट कुठल्याच कशाचा त्याच्यावरती इफेक्ट होत नाही, नॉट अफेक्टेड आहे, त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक कुठली काळजी घ्यायला लागत नाही किंवा कशाला प्रोटेक्शन द्यायला लागत नाही. जो काही जॉब असेल किंवा मेजरिंग स्टँडर्ड्स असतील त्याला काही कशाला तुम्हाला सेटअप लावावं लागत नाही किंवा प्रोटेक्शन द्यायला लागत नाही. तर हा काय तुमचा टोटल डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन लाईन एंड अँड वेवलेंथ स्टँडर्ड. मोस्टली पेपरला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन जर कुठला असेल, इम्पॉर्टंट पॉईंट असेल, तर हा लाईन एंड आणि वेवलेंथ स्टँडर्डचा आहे. ह्या फक्त टेबल केला तुम्ही तरी तुम्हाला बाकीचे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स अटेम्प्ट करता येतील. ओके, सो मगाशी जो डिफरन्स पाहिला आपण, तर त्याच्या एक्झाम्पलप्रमाणे बघा इथं डायग्राममध्ये 3 इमेजेस दिलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट इमेज आहे स्टील रूल किंवा आपली स्केल जी आहे स्टील रूल आहे, तर त्याच्या थ्रू आपण काय करतो, लाईन स्टँडर्डचं मेजरमेंट घेत असतो. त्याच्या खाली सेकंड फिगर दाखवली आहे, त्याच्यात काय आहेत, स्लिप गेजेस आहेत. ठीक आहे, वेगवेगळे स्लिप गेजेस आहेत. तिथं साईज पण लिहिली आहे की 20, 30, 40, 70, म्हणजे हे काय त्याच्या स्पेसिफिक साईजेस आहेत. ते काय स्लिप गेजेस आहेत. आणि नेक्स्ट थर्ड त्याच्या खाली जी फिगर आहे त्याच्यात काय दाखवलं आहे, तर स्पेसिफिक रेजचा यूज केलेला आहे आणि रेजचा यूज करून तुमचे वेवलेंथ स्टँडर्ड्स थ्रू कसे मेजरमेंट घेतले जातात तर हे दाखवलेलं आहे. हे टोटल डायग्राम कशाची आहे, तर तुमच्या स्पेसिफिक त्या वेवलेंथ स्टँडर्ड, एंड स्टँडर्ड, लाईन स्टँडर्डच्या एक्झाम्पलचे आहे. तुम्हाला ते एक्झाम्पल लक्षात यावेत म्हणून हे मी घेतलेलं आहे. ओके, सो स्लिप गेजेस, आवर नेक्स्ट पॉईंट इज स्लिप गेजेस. सो काय असतं स्लिप गेजेस, इट इज ब्लॉक, एक ब्लॉक असतो ज्या ब्लॉकचं स्पेसिफिक स्टँडर्ड साईज असते आणि ती साईज म्हणजे काय असणार आहे तुमचा स्टँडर्ड. मग कोणता स्टँडर्ड असतो तो, एंड स्टँडर्ड. ओके, इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल की 2.2 mm चा स्लिप गेज आहे आणि त्याची साईज जी आहे इथं लिहिताना फ्रंट साईडला लिहिलेलं आहे की 2.2 mm, पण ती साईज कुठली आहे तुमची, तर स्पेसिफिक ती साईज किंवा मेजरमेंट इथं दाखवलेलं आहे 2.2 mm. आणि शेजारच्या त्याच्या फिगरमध्ये काय दाखवले तुम्हाला, तर एक 20चा स्लिप गेज आहे, 50चा आहे आणि बाकीचे हे 3 राहिलेले रिमेनिंग स्लिप गेजेस आहेत. ही स्लिप गेजेसचं स्पेसिफिक काय तर स्टँडर्ड्स, एंड स्टँडर्ड आपण म्हणूया स्लिप गेजेसचं आहेत. ओके, सो नेक्स्ट इट इज ऑल्सो कॉल्ड जॉन्सन गेजेस. स्लिप गेजेसलाच जॉन्सन गेजेस असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, रेक्टँग्युलर ब्लॉक्स ऑफ स्टील, स्टीलचे रेक्टँग्युलर ब्लॉक्स असतात. तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल इथं फिगरमध्ये की स्टील आहे, स्टीलचे आहेत आणि रेक्टँग्युलर ब्लॉक असतात वेगवेगळ्या साईजेसचे आणि यूज्ड ॲज अ रेफरन्स स्टँडर्ड. रेफरन्स ॲज अ यूज आपण त्याचा करत असतो. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिकलला जेव्हा बघताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ॲज अ रेफरन्स स्टँडर्ड आपण त्याचा यूज कसा केला जातो. म्हणजेच आपला जर जॉब एखादा 20 mm चा आहे तर मी स्पेसिफिक 20 mm चा स्लिप गेज घेणार आणि त्याचं ॲज अ स्टँडर्ड यूज करणार. ओके, सो इट इज स्लिप गेजेस. वन, द स्लिप गेज ॲक्सेसरीज. आता जनरली स्लिप गेज यूज करताना ॲक्सेसरीजचा यूज केला जातो की स्पेसिफिक तो जो ब्लॉक आहे रेक्टँग्युलर ब्लॉक, तर तो स्पेसिफिक एका ॲक्सेसरीजमध्ये मेंटेन केला जातो आणि मग नंतर त्याचा यूज केला जातो फॉर द मेजरमेंट ऑफ गिवन जॉब. म्हणजे जे तुम्हाला गिवन जॉब दिलेले आहेत त्याचं स्पेसिफिक मेजरमेंटसाठी आपण स्लिप गेजेसचा यूज करत असतो. मग कुठले कुठले ॲक्सेसरीज आहेत, तर त्याच्यात आहे फर्स्ट वन आहे सो फर्स्ट आहे मेजरिंग जॉज. मेजरिंग जॉ आहेत, डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता मेजरिंग जॉ आहेत, 2 मेजरिंग जॉ असतात. देन स्क्रिबिंग अँड सेंटर पॉईंट, इथं डायग्राममध्ये पण दाखवले एक पेन्सिलसारखा आहे तो स्क्रायबर किंवा स्क्रिबिंग म्हणायचं त्याला.
आणि सेंटर पॉईंट सेंटर आहे त्या दोन्हीच्या मध्ये काय केलं जातं, त्याला होल्ड केलं जातं रेक्टँग्युलर ब्लॉकला, स्लिप गेजला. आणि थर्ड आहे होल्डर्स अँड बेस. होल्डर आणि बेस या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, तिथे काय आहे तुमचं होल्डर आणि ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की स्पेसिफिक होल्डर आहे आणि त्या होल्डरमध्ये मेजरिंग जॉच्या मध्ये बरोबर काय केलं जातं, स्लिप गेज प्लेस केला जातो. स्लिप गेजेस ऑफ रिक्वायर्ड साईज, ज्या साईजचा तुम्हाला स्लिप गेज पाहिजे तो तिथं तुम्ही स्पेसिफिक मेंटेन करू शकता. ही काय आहे त्याची ॲक्सेसरीज, म्हणजे होल्ड करण्यासाठी रेक्टँग्युलर ब्लॉक जो आहे स्लिप गेजचा आपला, तो होल्ड करण्यासाठी ह्या ॲक्सेसरीजचा यूज केला जातो. त्याच्यात मग कुठले कुठले सांगितले मी, मेजरिंग जॉज, स्क्रिबिंग अँड सेंटर पॉईंट अँड होल्डर्स अँड बेस. ओके, हे काय झालं स्लिप गेजची ॲक्सेसरीज. म्हणजे मोस्टली ह्यावरती एक क्वेश्चन असू शकतो की स्लिप गेजची ॲक्सेसरीज काय असते आणि त्याचा यूज कसा केला जातो. मग तुम्हाला स्पेसिफिक ही डायग्राम काढून एक्सप्लेन करायला पाहिजेत की मेजरिंग जॉज असतात, स्क्रिबिंग असतं, सेंटर पॉईंट असतो आणि आपला रेक्टँग्युलर ब्लॉक म्हणजे जी साईज आहे स्लिप गेजची ती त्याच्यात होल्ड केली जाते. आणि होल्ड नेक्स्ट रिंगिंग. आता रिंगिंग हे टर्म जी आहे ती स्पेसिफिक स्लिप गेजेसला इन्क्लूड केलेली आहे. तर रिंगिंग काय आहे बघा, द प्रॉपर्टी ऑफ मेजरिंग फेसेस ऑफ गेज ब्लॉक of adhering by sliding or pressing gauge against the measuring faces of other gauge block or the reference faces of datum surfaces. आता सिम्पली हे काय आहे बघा, रिंगिंग प्रोसेस असते. तर ही रिंगिंग प्रोसेस स्पेसिफिक स्लिप गेजेस सोबत केली जाते. म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल मला 23 साईज पाहिजे स्लिप गेजची आणि माझ्याकडे डायरेक्ट 23 स्लिप गेज अवेलेबल नाही आहे 23 साईजचा. तर मग मी काय करणार आहे, एक 20 म्हणजे 20 mm असलेला आणि एक 3 mm असलेला असे दोन स्लिप गेजेस मी कंबाईन करेल आणि ते एकत्र करताना जी प्रोसेस यूज केली जाते त्याला म्हणायचं रिंगिंग प्रोसेस. दोन स्लिप गेजेस बघा इथे काय म्हणले, द प्रॉपर्टी ऑफ मेजरिंग फेसेस ऑफ गेज ब्लॉक ऑफ ॲडहरिंग बाय स्लायडिंग और प्रेसिंग गेज. स्लायडिंग आणि प्रेसिंगचा यूज करून दोन गेजेस जेव्हा आपण एकत्र करतो फॉर द स्पेसिफिक एक साईज तयार करण्यासाठी, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रिंगिंग प्रोसेस. करायचं असेल तर रिंगिंग प्रोसेसची ही तर एक डायग्राम दाखवलेली आहे, ए डायग्राम, बी अँड सी. ठीक आहे, ए मध्ये काय केलं जातं, जे दोन साईजेस तुम्ही घेतलेले आहेत ते दोन साईज काय केलं जातं, फर्स्ट कीप टू स्लीप ऑन वन अनदर अँड स्लाइड देम. दोन्ही एकमेकांवरती ठेवायचे आणि स्लाइड करायचं. ही झाली आपली फर्स्ट स्टेप, स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय करतोय आपण, प्रेस द फेसेस इनटू कॉन्टॅक्ट अँड परपेंडिक्युलर टू इच अदर अँड गिव्ह अ स्मॉल ट्विस्टिंग मोशन. मग काय करायचं, फर्स्ट स्लाइड करायची आणि नंतर सेकंड डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की आपण सेकंड डायग्राममध्ये त्याला काय केलं, परपेंडिक्युलर करायचं आणि अगेन परपेंडिक्युलर करून प्रेस करायचा आणि प्रेस करत स्मॉल ट्विस्टिंग मोशन द्यायची, ज्यामुळे काय होणार आहे, तो ट्विस्टेड होऊन, म्हणजे थर्ड डायग्राममध्ये ते दाखवले आहे की ट्विस्ट होणार आणि ट्विस्ट होऊन तो एकमेकांना काय होतात, जॉईन केले जातात किंवा एकमेकांना चिकटतात थोडक्यात. म्हणजे तुम्हाला जी साईज रिक्वायर्ड आहे की मी मगाशी सांगितलं मला 23 साईज पाहिजे असेल तर मी एक 20चा स्लिप गेज घेईल आणि एक 3 mmचा स्लिप गेज घेईल आणि दोन्ही ह्या रिंगिंग प्रोसेसनं अटॅच करेल. हे अटॅच झाल्यानंतर पडत नाहीत, एक्झॅक्ट काय होतात, मर्ज झालेले असतात, एक्झॅक्ट व्यवस्थित साईज झालेली असते आणि एकमेकांना चिकटलेले असतात, ते पडत नाहीत आणि जेवढी साईज आपल्याला रिक्वायर्ड आहे ती आपण तयार करू शकतो बाय द रिंगिंग प्रोसेस. ही काय आहे तुमची रिंगिंग प्रोसेस रिलेटेड टू. ओके, आता इथं सेट ऑफ स्लिप गेजेस आहेत, थोडे सेट आहेत. आता वेगवेगळे सेट असतात आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात तुम्हाला. तर सेट ऑफ M45, M45चा स्लिप गेज आहे, स्पेसिफिक स्टँडर्ड आहे. M45 म्हणजे काय, तर 45 नंबर्सचे स्लिप गेजेस आहेत, म्हणजे जवळजवळ 85 45 म्हणजे 45 काय तुमच्याकडं स्लिप गेजेस अवेलेबल आहेत. मग त्यात पण वेगवेगळे पीसेस आहेत बघा, रेंज आणि इथे एक स्पेसिफिक ब्लॉक दिलेला आहे. तर रेंज म्हटलंय, रेंज MM मध्ये, नंतर स्टेप आहे आणि नंतर पीसेस आहेत. पीसेस म्हणजे किती काउंट आहे त्याचा. ठीक आहे, फर्स्ट लाईनमध्ये आहे 1.001 टू 1.009, म्हणजे 1.001 पासून 1.009 पर्यंतचे किती स्लिप गेजेस आहेत, 9. किती पीसेस आहेत हे 9 आणि त्यातली स्टेप म्हणजे त्यातला डिफरन्स किती असणार आहे, 0.01. म्हणजेच काय थोडक्यात 1.001चा एक स्लिप गेज, 1.002 दुसरा स्लिप गेज, 1.003 तिसरा, 1.004 म्हणजे असं करत 1.009 म्हणजे किती झाले टोटल, 9 पीसेस. सिमिलर पुढची स्टेप बघा, आता पुढची रेंजमध्ये 1.01 टू 1.09 आणि यातली स्टेप किती आहे, 0.01, पीसेस किती आहेत, 9. म्हणजे परत कसं असणार आहे, 1.01, 1.02,
1.03, 1.04, 1.05 असं करत 1.09 पर्यंत 9 स्लिप गेजेस झाले. अगेन 1.1 टू 1.9, 1.1चा 1, 1.2, 1.3, 1.4, 1.5 अप टू 1.9 पर्यंत अगेन 9 स्लिप गेजेस झाले. नंतर आहे 1 टू 9 म्हणजे 1चा स्लिप गेज, 2 एमएमचा, 3 एमएम, 4 एमएम अप टू 9 पर्यंत हे परत 9 एमएम 9 स्लिप गेजेस. आणि लास्टला 10, 20, 30 अप टू 90 9 स्लिप गेजेस. आणि हा जर काउंट मी टोटल केला तर माझ्या स्लिप गेजेसचा काउंट किती झाला 45. म्हणून ह्या सेटला काय म्हटलं जातं M45. ओके. आणि इथं साईडला एक डायग्राम दाखवली. असा हा बॉक्स असतो आपल्याकडं अवेलेबल आहे प्रॅक्टिकल लॅबमध्ये स्पेसिफिक स्लिप गेज. आणि आपली जी साईज आहे ती आहे M87. ठीक आहे. हा M40 सिमिलर M87चा आहे. ओके. M87चा आहे. M87मध्ये सिमिलर परत जे स्लिप गेजेसचे पीसेस आहेत की फर्स्ट रेंजचे आहे ते 9, सेकंड रेंजचे आहेत 49 म्हणजे जवळजवळ 49 स्लिप गेजेस आहेत. 1.01, 1.02, 1.03 असं करत 1.49 पर्यंत टोटल 49 स्लिप गेजेस आहेत. मग अशी टोटल ह्याची काउंट किती होती तुमची 87. आपल्या इथं आहे तो 88चा आहे. मग आपल्याकडे सेम हे साईज 87चे, फक्त जो एक आहे 10 टू 90 पर्यंतचा जो आहे तिथं आपल्याकडे किती आहे 100चा आहे. म्हणजे 100चा एक स्लिप गेजेस एक्स्ट्रा आहे. त्यामुळे आपल्याकडे 88 M88चा सेट अवेलेबल आहे. ह्याच्यावरती सगळ्या स्लिप गेजेसच्या सेटवरती वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात आपल्याला. आणि ते प्रॉब्लेम्स आपण प्रॅक्टिकललाच घेऊया किंवा जर मला एखादी लिंक मिळाली यूट्यूबवरून तर ती तुम्हाला मी नक्की शेअर करेल. ओके. सो थँक्यू स्टुडंट. इथे आपण आता आज थांबत आहोत. आपण काय काय पाहिलं त्याचं जर थोडंसं समराईज करायचं असेल तर ह्याच्यात आपण हार्डली 2 पॉईंट पाहिलेत की लाईन स्टँडर्ड, एंड स्टँडर्ड आणि वेव्हलेंथ स्टँडर्डचा डिफरन्स काय असतो. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या ह्या सिलेबसशी रिलेटेड पॉईंट असला तर. आणि दुसरं आपण पाहिलं की स्लिप गेजेस म्हणजे स्लिप गेजेस काय असतात, त्याचे ॲक्सेसरीज काय असते, हे सगळं पाहिलेलं आहे. आणि स्लिप गेजेसवरती तुम्हाला काय सांगितलं मोस्टली थेरीपेक्षा त्याचं प्रॉब्लेमॅटिक जो क्वेश्चन असतो तो त्याच्यावरती केला जातो. त्यामुळं आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. त्याची स्पेसिफिक लिंक मिळाली तर मी नक्की तुम्हाला ती शेअर करेल की कसं सॉल्व करायचं. आणि मला जमलं तर मी स्वतः ते सॉल्व करून तुम्हाला एखादा प्रॉब्लेम व्हिडिओ तयार करून सेंड करेल. ओके. थँक्यू अगेन.